नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची घाटी आणि कडुलिंबाचा तुरा. मंगलमय गुढी लाली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण. हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा, मराठी मनाचा. तुम्हाला व कुटुंबियांना गुढीपाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि निरोगी जावो हीच बाप्पांच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आजच्या या व्हिडिओमध्ये गुढी कशी उभारावी, त्याचबरोबर गुढीपाडव्याचा मुहूर्त, मंत्र, साहित्य, पूजाविधी, तसेच गुढी कधी खाली घ्यावी, तसेच गुढीला कोणत्या रंगाची साडी वापरावी आणि त्याचबरोबर हे साहित्य आपल्याला आरोग्यदृष्ट्या कसं महत्त्वाचं आहे, गुढीपाडव्याचा नियम, अजूनही बरीच काही माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा 30 मार्च 2025 रविवारी गुढीपाडवा आलेला आहे. ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी दुपारी 4:27 सुरू होईल आणि 30 मार्च रोजी दुपारी 12:49 समाप्त होईल. सनातन धर्मात उदय तिथी मानली जाते आणि त्यामुळे गुढीपाडवा 30 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा असं म्हणतात आणि 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला आहे. आणि याच महिन्यापासून वसंत ऋतूलाही सुरुवात होते, म्हणजे झाडावर एक नवीन पालवी फुटायला सुरुवात होते. वातावरण अगदी आनंदमय असतं. हिंदू नवीन वर्ष आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होते. आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असं म्हटलं जातं आणि आजच्याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षाचा वनवास करून अयोध्या नगरीत परत आले. लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणे बांधली, गुढ्या उभारल्याने आपला आनंद व्यक्त केला. तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासूनच ही परंपरा प्रचलित आहे. गुढी ही आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे याची जाणीव ठेवून ती सन्मानाने उभारली जावी आणि ती सन्मानाने देखील उतरवली जावी. आजच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करून नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे आहे. दाराला झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरण बांधायचं आहे. उंबऱ्यावर चंदन आणि हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या दारावरती कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. अंगणात रांगोळी काढायची आहे. त्यानंतर उंबऱ्याला धूप दीप याने ओवाळायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे, देवघर स्वच्छ करून देवाची पूजा करायची आहे. कारण गुढी उभारण्यासाठी आपल्याला घरातील देवांची अगोदर पूजा व्हायला हवी. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची असते आणि त्यामुळे देवपूजा लवकर आटपून या दिवशी घ्यायची आहे. आणि जी गुढी आहे ती ऊन पडल्यानंतर 10 वाजता, 11 वाजता, भर दुपारी अशा वेळी कधीही उभारू नका. जेव्हा सूर्य उदय होतो त्यावेळेस खरी तर गुढी उभारण्यात येते. त्यावेळेस शक्य नसेल तर कमीत कमी जोपर्यंत कोवळं ऊन असतं 8, 8:30 किंवा 9 पर्यंत आपली गुढी जी आहे ना ती तुम्ही उभारून घ्या. गुढीची पूजा करून घ्या. आता जाणून घेऊया गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय काय साहित्याची गरज लागणार आहे. तर गुढी उभारण्यासाठी एका ताटामध्ये हळदी कुंकू, एका छोट्याशा ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. एक मोकळा तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. निरांजन घ्यायचं आहे. थोडंसं चंदन घ्यायचं आहे. एका छोट्या वाटीमध्ये अक्षदा, तसेच घंटी घ्यायची आहे. दोरी आपण गुढी बांधण्यासाठी वापरणार आहोत, सुतळीचा वापर करायचा नाहीये. तसेच लाल धागा म्हणजे कलावा आपण गुढीची साडी बांधण्यासाठी वापरणार आहोत. त्याचबरोबर अगरबत्ती घ्यायची आहे. माचीस घ्यायचा आहे. साखरेची माळ म्हणजे साखरगाठी किंवा साखरेचे कंकण म्हणतात तर ते घ्यायचं आहे. त्यालाच आपण घाटी असं म्हणतो. 2 विड्याची पाने, 1 सुपारी घ्या. नारळ घ्यायचा आहे एक आणि त्याचबरोबर गुढीसाठी प्रसाद त्या दिवशी बनवला जातो. यामध्ये गूळ, ओली हरभऱ्याची डाळ म्हणजेच भिजवलेली डाळ आणि कडुलिंबाचा पाला व फुले टाकायचे आहेत आणि याचा प्रसाद या दिवशी खाल्ला जातो. गुढीला लावण्यासाठी हार घ्यायचा आहे. त्याचबरोबर एक काठपदराची नवीन साडी, ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. साडी घातलेली नसावी, आपण एकदाही वापरलेली नसावी, ती पूर्णपणे कोरी असावी. लिंबाचा एक ढाळा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आंब्याचाही एक ढाळा घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला एक बांबूची काठी लागणार आहे, त्याला आपण साडी बांधणार आहोत. गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबूची काठी लागणार आहे आणि त्यालाच आपण वेळूची काठी देखील म्हणतो. तर वेळूची काठी उंच असावी, त्यामागेही एक शास्त्र आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची आणि विजयाची ध्वज.
राजा वसूच्या तपश्चर्येनंतर इंद्रदेवाने प्रसन्न होऊन त्यांना वेळूची काठी दिली आणि त्यांनी ती सगळ्यांना येता जाता दिसावी म्हणून ती दारात उभारली आणि आपला आनंद उत्सव साजरा केला. तर ही बांबूची काठी सर्वप्रथम स्वच्छ करून धुवून घ्यायची आहे. जिथे आपण गुढी उभारणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. शक्यतो त्या जागी हळदीचं लेपन करून घेतलं तर अतिशय उत्तम. त्या जागी रांगोळी काढायची. हळदीचं लेपन नाही काढलं तरी रांगोळी काढायची छोटीशी आणि त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं. त्यावर छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग ठेवायचा आहे. त्यावर सुद्धा तुम्हाला रांगोळी काढायची आहे किंवा एखादं लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. त्यावर थोडंसं हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि जी काठी आहे वेळूची स्वच्छ केलेली ती तिथे उभी करायची. त्या वेळूच्या काठीला सुरुवातीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्या पाटावर बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे. छोटंसं निरांजन किंवा दिवा लावून घ्या. धूप अगरबत्ती लावून घ्या आणि त्यानंतर आपण इथे गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत. तर एका छोट्याशा ताम्हणामध्ये एक सुपारी गणपती बाप्पा म्हणून आपल्याला या सुपारीची पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर छोटीशी मूर्ती असेल तर त्या मूर्तीचीही पूजा करू शकता. गणपती बाप्पांना आपण पाण्याचा अभिषेक घालून घ्यायचा आहे. विड्याच्या जोड पानावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून ही सुपारी आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत आणि अशा पद्धतीने धूपदीप दाखवून आपल्याला गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे. हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि त्यानंतर मग या काठीला जे तुम्ही वस्त्र घेतलेले असतील ते तुम्हाला नेसवायचे आहे. त्या वस्त्राला हळदी कुंकू लावावे. नंतर वस्त्र नेसवल्यावर त्यावरती जो कलश आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे. मग तो कलश उलटा ठेवण्यापूर्वी त्या कलशाला 5 रेषा ओढून घ्यायच्या. त्या कलशावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि मग तो कलश जो आहे तो उलटा ठेवायचा. आणि गुढीला जेव्हा आपण साडी नेसवतो तर त्या वेळेला फक्त साडीच नाही तर त्यासोबत एखादा ब्लाऊज पीस घेऊन त्यानंतर साडीचे एकसारख्या मेऱ्या करायच्या आहेत. आणि मी मागाशी जसं म्हटलं की कुठलेही वस्त्र तुम्ही घेऊ शकता, फक्त ते कोरं असावं. वेळेला साड्याने ब्लाऊज पीस बांधून घ्यावा. त्यानंतर साखरगाठी बांधावी. आजच्या दिवशी साखरगाठीचं फार महत्त्व आहे बरं का, कारण याने वाढलेली उष्णता कमी होते. बऱ्याच जणांना उन्हाळ्यात डिहायड्रेशन तसंच शरीरातील साखर कमी होते आणि म्हणून साखरगाठी विशेष करून खाल्ली जाते. आणि लहान मुलांना साखरगाठी गळ्यात घालून मिरवायलाही फार आवडतं आणि ती शुभही असतं असं म्हणतात. त्यानंतर लिंबाची पाने म्हणजे लिंबाची ढाळी, आंब्याची पाने म्हणजे आंब्याची ढाळी, फुलांचा हार बांधायचा आहे आणि नंतर वरून कलश ठेवायचा आहे. आणि ही गुढी दरवाजाच्या बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर उजव्या हाताला उभारायची आहे. काही जण नुसतीच गुढी उभारतात तर काही जण कलशाची स्थापनाही करतात. गावानुसार या पद्धती वेगवेगळ्या असतात. खरं तर सगळ्या आपल्या श्रद्धेवर आहे. अगदी छोटीशी गुढी बाजारातून आणून तिची पूजा केली तरीही चालते. फक्त आनंद उत्सव साजरा करता आला पाहिजे तेवढेच. पाटावर जिथे गुढी उभारली आहे तिथेच थोडे तांदूळ ठेवावे आणि कलशाची स्थापना करावी. कलशावर राष्ट्रदिशांना कुंकू लावावे. कलशातल्या पाण्यात हळदी कुंकू, अक्षता, फुलं, नाणं, सुपारी टाकून कलशावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवून कलशाची पूजा करायची आहे. गुढीला गंध, अक्षता, फुलं वाहून धूपदीपाने ओवाळायचं आहे. ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणून गुढीला नमस्कार करायचा आहे. गुढीला सांगायचं आहे, तू जशी उंच आहेस, निळ्या आकाशाशी नाते सांगते, तशीच आमची प्रगती होऊ दे. सद्विचार आणि सदाचार यांची झेप घेऊ दे. नंतर कडुलिंबाच्या पानाचा जो नैवेद्य आपण बनवला होता तो गुढीला दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही पंचामृताचा नैवेद्यही या प्रसादाबरोबर दाखवू शकता आणि प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांना वाटायचा आहे. कडुलिंब हा शीतगुणांचा आहे आणि म्हणून शरीरातली उष्णता याने कमी होते. तसेच वसंत ऋतूत कफाचा प्रकोप झालेला असतो आणि कफ दोषामुळे झालेल्या आजारांचंही शमन कडुलिंबाच्या पानामुळे होतात. असे बरेच फायदे कडुलिंबामुळे होतात. गुढीची पूजा झाल्यानंतर पंचांगणाची आणि नवीन खरेदी केलेली पुस्तके किंवा नवीन खरेदी केलेल्या वस्तूंची पूजा आज करायची आहे. लाल व पिवळ्या पोटलीची पूजा करायची आहे. पोटलीची पूजा कशी करायची आहे त्यासाठी नवीन व्हिडिओ बनवलेला आहे. तसेच सरस्वती देवीचे पूजन करून शालेय साहित्य, पाटी, वह्या सर्व पूजनांची ही प्रथा आहे. तर आपण नेहमीच वापरतो त्या सर्व वस्तूंची देखील फुलं वाहून पूजा करायची आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी तर उभारली जावी, शिवाय त्या दिवशी पंचांगणावरील गणपतीचे पूजन करावे. पंचांगणात दिलेले वर्षफल वाचावे असे म्हटले जाते
अजूनही अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पंचांग घरी आणून त्याचे पूजन करून सहस्त्र फलाचे वाचन श्रद्धापूर्वक केले जाते। नंतर जेव्हा तुमचा स्वयंपाक होईल तेव्हा गुढीला सागर संगीताचा नैवेद्य दाखवायचा आहे। कोणी पुरणाचा तर कोणी श्रीखंडपुरीचा नैवेद्य दाखवतात। घरात जे काही बनवलं आहे त्याचा नैवेद्य दाखवा, फक्त गोडधोडाचा नैवेद्य असावा, कारण नवीन वर्षाची सुरुवात ही गोड असावी। आपला दिवस सूर्योदयापासून सुरू होतो आणि म्हणून गुढी सूर्योदयाच्या वेळीच उभारली जावी, म्हणजे कोवळे ऊन आहे तोपर्यंतच। तसेच ती सूर्यास्ताच्या साधारण 10 मिनिटे आधी उतरावी असे सांगितले जाते। प्रदोष काळामध्ये आपल्याला गुढी जी आहे ती उतरवायची आहे। गुढी उतरवताना सुद्धा दिवा लावून घ्यायचा, धूपदीप अगरबत्ती ओवाळायची, हळदी कुंकू लावून घ्यायचं। घरातील सर्वांनी या गुढीच्या पाया पडायचं आहे। गुढीला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य राहू दे, माझ्या घरामध्ये धनधान्यांची भरभराट होऊ दे। प्रार्थना करून सर्वांनी नमस्कार करायचा आणि त्यानंतर तुम्हाला गुढी जी आहे ती उतरवायची आहे। साखरघाटी घरातील सगळ्यांनी प्रसाद म्हणून खावी। गुढीला लावलेल्या लिंबाची पाने आहे त्या तुम्ही धान्यामध्ये वापर करू शकता आणि त्यामुळे धान्याला कीड लागत नाही। तसेच गुढीसाठी वापरलेल्या आंब्याची पाने, हार, फुले याचे निर्मल्यामध्ये विसर्जन करावे। तर आता आपण महिलांनी गुढीपाडव्याला आवर्जून हे नियम पाळले पाहिजे, हे थोडक्यात जाणून घेऊयात। पहिला नियम आहे, गुढी उभारण्यासाठी मुहूर्त कोणता आहे, वेळ कोणती आहे, तर गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे। त्यामुळे गुढी उभारण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची वेळ या दिवशी बघण्याची गरज नाहीये, कारण हा जो दिवस संपूर्ण दिवस असतो तो शुभ असतो आणि त्यामुळे सकाळी कोवळं ऊन आहे तोपर्यंत गुढी उभारली तर अतिशय उत्तम। दुसरा नियम आहे, गुढीची साडी शक्यतो पिवळ्या रंगाची, लाल, केशरी, हिरव्या रंगाची आणि गुलाबी रंगाची असावी। इतरही तुम्ही घेऊ शकता, पण हे रंग जे आहेत ना ते विशेष आणि शुभ मानले जातात। 3. गुढी ही जेव्हा आपण बाहेरून आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला गुढी उभारावी। 4. गुढीपाडव्याच्या दिवशी मासिक पाळी आली असेल तर घरात पुरण पोळीचा किंवा कोणत्याही गोडाधोडाचा पदार्थ मात्र बनवून खावा, कारण असे म्हटले जाते की सण हे कधी सुनेदा जाऊन देऊ नये, म्हणून गोडधोड घरातील सगळ्यांनी खावे, फक्त देवाला नैवेद्य दाखवू नये आणि गुढीची पूजा देखील करू नये। घरातील पुरुषांनी गुढी बांधू शकता, फक्त स्त्रियांनी स्पर्श केलेल्या कुठल्याही वस्तू गुढीसाठी मात्र वापरू नये। 5. सुतक असेल तरी देखील स्वयंपाक करून खावा, पण गुढी बांधू नये, म्हणजे ती उभारू नये। 6. मासिक पाळीचा 4था दिवस जरी असेल तरी देखील गुढीची पूजा करू नये, देवाला नैवेद्य दाखवू नये। काही जणांना असे वाटते की डोक्यावरून पाणी घेतल्यामुळे सर्व केलेलं चालतं, परंतु 4 दिवस पूर्ण झाल्यावर 5व्या दिवशी जर मासिक पाळी येत नसेल तरच पूजा करा। काही स्त्रियांना 7 दिवस किंवा 5 दिवस मासिक पाळी येते, अशा स्त्रियांनी चुकूनही देवपूजेच्या कोणत्याही गोष्टी करू नयेत। 7. आपण देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी भोजन बनवतो, त्यावेळेस असे भोजन कधीच उष्टे करू नये किंवा टेस्ट करून बघू नये। शक्यतो असं कोणतीही स्त्री करत नाही, पण ज्या स्त्रिया करत असतील त्यांनी किमान सणवारांना अन्नपदार्थ टेस्ट करून बघू नका। 8. सणाच्या दिवशी जरी किमान घरात नेहमी शांतता आणि प्रसन्न वातावरण असलं पाहिजे। घरात भांडण, तंटा, कलह होत असेल तर अशा घरात लक्ष्मी नांदत नाही। 9. गुढी उतरवल्यानंतर लगेच गुढीची पूजा मोडू नये असे म्हटले जाते की गुढी किमान 2-3 तास तरी राहून दिली पाहिजे आणि गुढी उतरवल्यावर गुढीची पूजा 15-20 मिनिटे तरी तशीच राहून द्यावी। गुढी ही वाऱ्याने पडू नये म्हणून ती पहिल्यांदाच घट्ट बांधावी। 10. चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। गुढीपाडव्याला घटस्थापनाही केली जाते, तसेच त्याच्यासाठी उपवासाचे व्रतही केले जातात। तर चैत्र नवरात्रीवरती सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल। तर या व्हिडिओच्या माध्यमातून गुढीपाडव्याची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने संपूर्ण देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आजची ही उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, इतरांबरोबर देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद। पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।